तू ही रे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती चाललेली आहे. इकडे अर्णवने खूप मोठा जबरदस्त प्लॅन केलेला आहे. तो म्हणजे राजेशचं खरं रूप अंजलीच्या समोर आणण्यासाठी. आणि आता राजेशला माहितीच नाहीये की आपल्या विरुद्ध आता काय ट्रॅप रचला जातोय. पण त्याच वेळेला दादाच्या मदतीने गोव्यात असलेल्या रियाला, तिला फसवून आणलेल्या रियाला, तिचे दागिने चोरून आणलेल्या रियाला समोर आणत आतापर्यंत केलेलं सगळं कारस्थान रियाने अंजलीच्या समोर आणलंय. आणि मला फसवून माझे दागिने घेऊन येणारा हा सर्वेश आहे हे सगळ्यांच्या समोर आणलंय. आणि 48 तासाच्या आतमध्ये आता मात्र ईश्वरीने आपलं वचन पूर्ण केलंय. अंजलीला तर आता आपल्या समोर काय चाललंय काहीच कळायला मार्ग नाहीये. पण हे सगळं कसं झालंय, काय झालंय, कशा पद्धतीने अर्णवने हा सगळा प्लॅन रचला होता, सगळं सगळं बघूया. आता इकडे मेसेज पाहिल्यावरती रियाला खूपच राग आलेला आहे. तिला आता राजेशने जो काही मेसेज दिलाय की खरं सांगायचं तर आता मला असं लपून छपून तुझ्यासोबत लग्न करायचं नाहीये. आणि तो मेसेज वाचून तिला आता खूपच राग आलाय. आणि चिडलेली रिया आता विचार करते, सर्वेश तू मला चीट करतोयस, तू मला चीट करतोयस. आणि असं म्हणत ती कंटिन्युअसली आता इकडे राजेशला कॉल करते आहे. पण त्यांनी आता तिचा नंबरच ब्लॉक करून टाकलाय. कारण त्याला काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे येऊन राजेश शिर्केंच्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारायचा आहे. आणि त्यानंतर मग ती विचार करते, म्हणजे हा इतके दिवस मला चीट करतोय ते काही नाहीये, मी ह्याला खरं तर आता चांगला धडा शिकवणार. असं म्हणत ती खूपच चिडलेली असताना तिला आता त्या दादाचा फोन, आणि आता तो सांगायला लागतोय, हॅलो मॅडम, तुम्ही आता त्या सर्वेशला शोधताय का? यावरती ती म्हणते, तुम्ही कोण बोलताय? यावरती तो सांगायला लागतोय, मी पण त्यालाच शोधतोय. पण तो आता सर्वेश म्हणून नाही, तर आता मी त्याला शोधतोय, तो म्हणजे राकेश म्हणून, राकेश नाईक म्हणून. आता तो मला भेटला, माझ्याकडून खूप सारे पैसे उकळलेत आणि तो मला माहित नाहीये, तर त्याचं लग्न झालंय राजेश ठाकूर या नावाने. तिला आता खूपच मोठा धक्का बसलाय. आणि तुम्ही कुणाबद्दल बोलताय? यावरती तो सांगतोय, मी तुम्हाला काही फोटो पाठवतोय, ते फोटो बघितल्यावरती तुम्हाला कळेल की त्याचं लग्न झालेलं आहे अर्णव राजे शिर्के यांची बहीण अंजली राजे शिर्के हिच्या सोबत. आता मात्र खूप मोठा धक्का बसलाय आणि ती ते फोटो पाहते. फोटो पाहिल्यावरती तिला आता विश्वास बसलाय. आणि त्यानंतर ती म्हणते, तुम्ही कोण आणि तुम्हाला हे सगळं कसं माहिती? यावरती तो सांगायला लागतो, माझे पैसे आणण्यासाठी मी जेव्हा त्याचा पाठलाग करत गोव्यात आलो ना, तेव्हा मी पाहिलं की तो तुम्हाला पण फसवतोय. आता वेळ आलेली आहे त्याला एक्सपोज करायची. त्यावरती रिया म्हणते, माझे सगळे दागिने चोरून पळालाय तो माणूस. त्यावरती तो सांगतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही डायरेक्ट गोव्याला या, मी तुम्हाला तुमचे दागिने पण मिळवून देतो आणि आता त्याचं सगळं त्याला सगळं एक्सपोज पण करतो. आता इकडे रिया विचार करते की एकदा पुन्हा ती राजेशला फोन ट्राय करून बघते. पण ज्या वेळेला ती आता राजेशला फोन ट्राय करून बघते आणि त्याच वेळेला मग आता फोन राजेशचा पूर्णपणे बंद येत असतो. राजेशने तिचा फोन ब्लॉक करून टाकलेला असतो. रियाला 100% विश्वास बसतो की हा जो काही माणूस बोलतोय तो बरोबर बोलतोय आणि ती मुंबईला यायला निघते. तो इकडे हा राजेश लपत-छपत राजेश शिर्केंच्या बंगल्याच्या समोर आलाय आणि बाहेरच त्याला अंजली दिसले. अंजली त्याला घडला सगळा प्रकार सांगते. आणि त्यावेळेला तो सांगायला लागतो, हे बघ, आत्ता न मला पैसा प्रॉपर्टी याची काही म्हणजे हव्यास नाहीये, पण पण आता तुझ्यासाठी आणि बाळासाठी मला आता हा पैसा हवाय म्हणजे हवाय. एक काम करायचं, आपण काहीही झालं ना तरी सुद्धा आता आपण आतमध्ये जायचं आणि जे काही मी बोलेन ना तेच तू होला हो करायचं. माझ्या हो मध्ये हो मिसळलंस ना तर आता ही प्रॉपर्टी आपली होईल. असं म्हटल्यावरती ती सांगते, ठीक आहे, तसंही मला कोण आहे, मला तर या जगामध्ये आता तुझ्याशिवाय राजेश कुणीच नाहीये. मला असं वाटतंय की मी एकटीच पडलेली आहे, ना माझ्या माहेरचं कुणी आहे ना कुणी आहे. असं म्हणत ती आता राजेश सोबत आत आले आणि मोठ्या मोठ्याने आजीला आवाज देत आहे, आजी आजी लवकरात लवकर बाहेर ये. असं म्हणत आता मात्र ती आजीला आवाज देते. आजी आणि बाकी घरातले बाहेर आलेले आहेत. आजी म्हणते, काय झालं? आणि त्याचवरती मग आता अंजली सांगायला लागते, हे बघ आजी, तुम्हाला कुणालाही माहित आहे, सगळ्यांनाच माहिती आहे की माझा नवरा लॉयर आहे, लॉयर. आणि आता तो काय म्हणतोय ना ते तुम्ही सगळ्यांनी ऐका. तुम्ही सगळ्यांनी मला प्रॉपर्टी देण्यासाठी नकार दिलेला आहात ना, तर आता माझा नवरा या सगळ्याच्या विरोधात
जर का तुम्हाला कोर्टामध्ये जायला नको हवं असेल ना, तर आता तुम्ही माझ्या 50% प्रॉपर्टी नावावरती करा. असं म्हटल्यावरती राजेश आता म्हणायला लागतो, "अगं अंजली काय बोलतेस तू? असं काही बोलू नकोस. अगं असं काय करतेस तू? आपल्याच घरातल्या माणसांना आता कोर्टामध्ये खेचायचं?" आणि आता अंजली आश्चर्याने पाहायला लागते. आत्ता तर हा माणूस बाहेर सगळ्यांच्या समोर मला सांगत होता, की आता प्रॉपर्टी हवे, मी बोलेन ते बोल. पण आता त्याने सांगितलेला शब्द हिच्यासाठी प्रमाण असतो. आणि आता ही मूर्ख बायको तो जो होला हो म्हणेल तसं करायला लागते आणि म्हणते, "असं काय करताय तुम्ही? माझी प्रॉपर्टी मला यायला नको का मिळायला?" यावरती तो म्हणतो, "हो, पण त्यांच्या मनात नाहीये ना." यावरती ती सांगायला लागते, "का मनात नाहीये? ही प्रॉपर्टी माझ्या आता म्हणजे वडिलांनी आणि आईने कष्टाने उभं केलेली आहे आणि त्यामुळे या प्रॉपर्टीवरती माझा 50% हिस्सा आहे आणि ती प्रॉपर्टी मला मिळायलाच पाहिजे." आजी म्हणते, "खबरदार, तुझ्या प्रॉपर्टीवरती तू 50% हिस्सा मागतेस ना, पण आज तुला मी एक गोष्ट सांगते. खरं तर तुझ्या आई-वडिलांनी जी प्रॉपर्टी ठेवली होती ना, त्याच्या दुप्पट-तिप्पट प्रॉपर्टी आज अर्णवने करून ठेवलेली आहे. माहिती आहे ना तुला? आणि असं असताना आता कोणत्या प्रॉपर्टीवरती तू हिस्सा मागतेस गं? अगं अर्णव, तुला 100% प्रॉपर्टी द्यायला जरी तयार झाला असला ना, तरी मी हे हिस्से माझ्या आयुष्यात कधीच करू देणार नाहीये. आता सगळे गुण्यागोविंदाने आपण राहतोय ना आणि राहिला प्रश्न तुझ्या बाळाचा. जर का तुला तुझ्या बाळाची सिक्युरिटी हवी असेल ना, तर ज्यावेळेला बाळ जन्माला येईल ना, त्यावेळेला त्या बाळाच्या नावावर ती प्रॉपर्टी केली जाईल. तुला हवे असेल तर मी हे लिहून देते." आता अंजली थोडीशी गडबडते आणि ती राजेशकडे पाहते आणि राजेश आता म्हणायला लागतो, "पण आजी अहो असं काय करताय? तुम्ही जर का ही प्रॉपर्टी अंजलीच्या नावावरती केलीत तर?" यावरती आता आजी ठामपणे सांगायला लागते, "नाही, तुम्हाला बाळाचीच चिंता आहे ना, तर आता मी तुला वचन देते. तुझी डिलिव्हरी झाली ना, की बाळाच्याच नावावरती प्रॉपर्टी राहील आणि बाळ 18 वर्षाचं झालं ना, कीच मग त्याच्या हातामध्ये ती सुपूर्त होईल. असं तोपर्यंत ह्या सगळ्याची कस्टडी माझ्याकडे राहील." आता मात्र इकडे राजेशला आपला प्लॅन फ्लॉप होताना दिसतोय. अंजलीच्या नावावरती प्रॉपर्टी झाली, की तिला मूर्ख बनवणं एकदम सोपं आहे. तिला मूर्ख बनवून ती प्रॉपर्टी आपल्या नावावरती एका झटक्यात करून घेता येईल. हा त्याचा डाव आहे. पण आता त्याचा डाव आजी अर्णव यांनी हाणून पाडलाय. कारण जेव्हा आता मामा आणि आजी या प्रॉपर्टीच्या हिश्श्याबद्दल बोलत असतात, त्याच वेळेला आता इकडे अर्णवने सांगितलेलं म्हणजे ईश्वरी सांगते, की हा सगळा प्लॅन ना राजेशचा आहे. राजेश ताईंना प्रॉपर्टी मागायला सांगतोय. मग त्याच वेळेला मामा, आजी, अर्णव या तिघांनी मिळून डाव रचलाय, की अंजलीला पण हे करायचं आणि त्याचबरोबर राजेशच्या घशात प्रॉपर्टी जाऊ द्यायची नाहीये. हा सगळा ऑलरेडी विषय झाल्या कारणाने आजीने आता मात्र बाळ जन्माला आल्यावरती ह्याचे हिस्से होतील आणि त्यानंतर 18 वर्षाचा झाला, की त्याच्या नावावरती प्रॉपर्टी. आता हा सगळा प्रकार चालू असताना इकडे दादा रियाला भेटतो आणि रियाला भेटल्यावरती तो सांगतो, "चल, आत्ताच्या आत्ता मी तुला त्या अर्णवराजे शिर्के यांच्या इथे घेऊन चलतो. तुला माहित नाहीये, पण आता हा माणूस एकाच वेळेला अनेक मुलींना धोका देतोय. आधी याने शलाका नावाच्या मुलीला तिच्यासोबत लग्न केलं आणि तिला मारून टाकलं. तू लकी आहेस जे तिच्यासोबत लग्न झालेलं नाहीये. फक्त आता म्हणजे तू जर दागिने घेऊन ते पळून गेलेला आहे." यावरती ती सांगायला लागते, "या सर्वेशने आत्तापर्यंत माझं प्रेम पाहिलेलं आहे. आत्ता तो माझा राग पाहील." यावरती तो मला सांगतो, "माझे 20 लाख रुपये घेऊन गेलाय, अजून पैसे दिलेले नाहीयेत आणि ते पैसे राकेश नाईक या नावाने घेऊन गेलेला आहे." आणि आता अर्णवराजे शिर्के यांच्या इथे एक ॲडव्होकेट म्हणून तो राहतो आणि आता तो तिकडे नाव घेऊन राहतोय राजेश ठाकूर. तुला सर्वेश म्हणून भेटलाय, तुझे दागिने चोरून गेलाय. हे बघ, काहीही झालं तरी सुद्धा तू जर का त्याला आता एक्सपोज करायचं असेल, तर त्यांच्या बायकोसमोर त्याचं खरं रूप आण आणि त्यानंतर तुझे दागिने तू त्याच्यावरती जितका खर्च केलास, सगळा खर्च तुला अर्णव राजे शिर्के देतील." असं म्हटल्यावरती तो आता दादा अंजलीला बरोबर डोळे उघडण्यासाठी रियाला घेऊन घरी निघालेला आहे. बरं, हे सगळं होत इकडे आता अंजली सांगायला लागते, "मला हे मान्य आहे. मला फक्त माझ्या बाळाची काळजी वाटत आहे आणि जर का बाळ जन्माला आल्यावरती त्याच्या नावावरती 50% प्रॉपर्टी करण्याचा तुम्ही जर का मला शब्द देताय म्हणजे मामा आणि आजी, तर मी हे सगळं हे करू शकते. म्हणजे मी हे मान्य करू शकते. पण आता तुम्ही दोघांनी मला शब्द दिलात तरच. तुम्ही दोघांनी दिलेल्या शब्दावरती मी आता गप्प बसेन. पण आता त्यानंतर बाळ जन्माला आल्यावरती हे सगळं कराल ना तुम्ही नक्की?" आजी म्हणते, "100%." पण आता इकडे राजेश मात्र गडबडलेला आहे. त्याला कळतच नाहीये, की ही मूर्ख कशी काय तयार झाली? म्हणजे माझ्या हातात काय लागणार?
हे सगळं हिच्या नावावरती म्हणजे बाळाच्या नावावरती झाल्यावरती मला तर ठणठणच आणि त्यावरती तो सांगायला लागतो नाही, पण मला हे मान्य नाहीये. म्हणजे आता तुम्हाला अंजलीवरती विश्वास नाहीये का? अंजलीच्या नावावरती सगळं केलं तर यावरती अर्णव म्हणतो, आम्हाला अंजली ताईवरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला विश्वास नाहीये तुझ्यावरती. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अंजली सांगायला लागते, चिंटू तू पुन्हा त्याच पदावरती आलेला आहेस. तुला मी सांगितले ना, राजेशबद्दल काहीही बोललेलं मला चालत नाहीये. खबरदार राजेशला या सगळ्यामध्ये काहीही बोललास तर. आता आता काही नाहीये. आता सगळी प्रॉपर्टी मला माझ्याच नावावरती पाहिजे. मूर्ख अंजली बरोबर राजेश जाळ्यात अडकत चाललेली आहे. हे बाकी सगळ्यांना समजते, पण त्या मूर्ख बाईला कळत नाहीये. पण त्याच वेळेला तिकडे आता दादाची एंट्री झालेली आहे. दादा तिकडे आलेला आहे आणि 1 मिनिट मी आता सोबत कुणाला आणलंय ते बघा, असं म्हणत दादा आता सगळ्यांना समोर असलेल्या रियाला दाखवतो. ज्या वेळेला दादा आता रियाला दाखवतो आणि रिया समोर आल्यावरती लगेचच ती सांगायला लागते, सर्वेश म्हणू, राजेश म्हणू की तुला राकेश म्हणू? असं म्हटल्यावरती आता मात्र अंजली म्हणते, कोण आहे ही? त्यावरती आता अंजली सांगायला लागते, अहो भाऊजी तुम्ही? आता अंजलीला हा दादा म्हणजे राजेशचा मित्र म्हणून ओळखीचा असतो आणि तुम्ही म्हणते, ती सांगायला लागते, अहो तुम्ही तेच आहात ना, धुलिवंदनच्या दिवशी आता आमच्या घरी आला होतात, म्हणजे तुम्ही राजेशचे मित्र ना? यावरती तो म्हणतो, वहिनी हा राजेश नाहीये, माझ्यासाठी हा राकेश आहे. राकेश म्हणून माझे 20 लाख रुपये घेऊन गेला. त्यानंतर आत्ता हा गोव्यात होता या मुलीला फसवत हिचे दागिने घेऊन आलाय. त्याच्या पॅन्टचा खिसा जर का चेक केलात ना, तर त्याच्यामध्ये दागिने भेटतील. असं म्हटल्यावरती आता इकडे रिया सांगायला लागते, सर्वेश तू मला फसवलंस, तू मला फसवून लग्नाचं वचन दिलंस, मी डायमंडची रिंग तुझ्यासाठी केली आणि ती घेऊन पळालास. असं म्हणत रिया चांगलीच चिडलेली आहे. आणि बरं झालं दादांनी तर माझे डोळे उघडले. म्हणजे आता हे सगळं जे काही चाललंय ना, त्यामुळे मी एकदम पूर्णपणे तुझ्या प्रेमात वेडी झाली होते आणि तुझ्यासाठी सगळं सगळं त्याग करायला तयार होते. जी प्रॉपर्टी होती तुझ्यावरती उधळत होते. बरं झालं माझे डोळे उघडले, नाहीतर त्या शलाकासारखं. अंजली म्हणते, काय शलाकाचं काय? यावरती रिया सांगायला लागते, तुला माहित नाही, राकेश नाईक बनून यांनी शलाकाला आता पूर्णपणे लग्नाच्या जाळ्यात अडकवलं, तिचा वापर केला आणि तिला मारून टाकलं. एक एक करत रियाने सगळ्या गोष्टी उलगडल्यात अंजलीला, तर काय बोलावं कळत नाहीये. त्याच वेळेला अंजलीला चक्कर आले आणि इथून डायरेक्ट अंजलीला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांनो, राजेश तर एक्सपोज झालाय, पण आता अंजली त्याला काय शिक्षा देणार? येणाऱ्या भागात सगळं सगळं समजणार.